नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळे? कबड्डी येत ना. चला, आज मी ना तुम्हाला एक टिप शिकवते. खूप म्हणजे महागं पण शिकवलं होतं, पण खूप लोक मी जेव्हा डोसा करते ना तेव्हा लोक बोलतात, ताई ह्याचं तू कसं भिजवलं सांग ना. आता मी पुन्हा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते की तीनदा कसं आहे, तुम्ही ते विचारता मला. आता हा व्हिडिओमध्ये मी पूर्ण जसं भिजवलंय, कसं केलंय, काय काय टाकलं, काय काय नाही, हे तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, चला. आता हे मी घेतलंय तोप. आता तोप घेतल्यानंतर हे आपलं कशाचं राशनचं गहू आहे, सॉरी तांदूळ आहे, सॉरी. तर ह्या तांदळासाठी मला ही वाटी घेते मी. आता हे बघू शकता तुम्ही, हे बघा, एक वाटी मी आधी कशाची, ही वाटी, एक वाटी. हे उडदाची डाळ आहे, किती, एक वाटी. हे बघा, एक वाटी घेतली उडदची. कोणचंही माप घ्या तुम्ही, कोणचंही याच्यातलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, त्याच्यानंतर हे आहे तांदूळ, एक वाटी. ठीक आहे. आणि हे एक वाटी, म्हणजे 2 वाट्या मी घेतल्या. ठीक आहे. म्हणजे एक अर्धा हिस्सा, म्हणजे थोडासा हिस्सा कशाचा, डाळीचा. आणि हे आपला 2 ह्याचं तांदळाचं. तर मला अजून तांदूळ एक वाटी घ्यायची, एक वाटी घ्यायची, म्हणजे एवढी वाटी घ्यायची, म्हणजे ह्या 3 वाट्या घेतल्या. आणि ह्याच्यामध्ये मला अजून अर्धी वाटी मी ह्याची टाकते बा, कशाची, डाळीची. म्हणजे मला थोडंसं जास्त घ्यायचं, कारण की आता हे एकत्र करायचं. हे आपलं सगळं खरं खुरं बघत जावा. ठीक आहे. हे सगळं एकत्र करायचं. आता हे एक करायचं, एक जीव करायचा. हे बघा, हे काय करायचं आहे, एक जीव करायचा आहे. जास्त डाळ पण नाही पाहिजे आणि जास्त तांदूळ पण नाही पाहिजे. हे बघा, आता हे मी डोश्यासाठी करते, हे डोश्यासाठी करते. आणि जर तुम्हाला इडली करायची असेल तर दोन्ही बराबर घ्या. ठीक आहे. हे बघा, हे आता मला डोश्यासाठी, आता कारण की यश येतोय ना मुंबईला, तर यशसाठी खास मी भिजवते. या तर यशला पण डोसा आवडतात, मला पण डोसा आवडतात. आम्हाला इडल्या जास्त आवडत नाहीत, तर आम्ही जास्त इडलीचं करते मी. तुम्हाला इडलीचं तुम्हाला मी नंतर दाखवते, इडलीचं कसं भिजाय घालायचं ते. आता फक्त ओनली डोसे. ठीक आहे. तर हे बघू शकता, हे आता चांगलं धुवून ह्याला आता 2-3 तास भिजायचं व्हायचं. ठीक आहे. चला, आता हे बघा, सगळं धुतलंय तांदूळ, चांगलं धुवून मी आता हे तांदूळ मी भिजायचे होते 2-3 तास. ठीक आहे. तर हे 2-3 तास तुम्ही म्हणजे तसं बाहेर गेलं तर तुम्ही रात्री पण भिजाय घाला आणि सकाळ पिसा, आणि लगेच सकाळच्या पिसलं की संध्याकाळ तुम्ही बनवू शकता डोसं. आता मुंबईला यश येतोय, तर यशसाठी खास मी डोसं बनवते. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला डोसे आवडतात जास्त करून, तर यशला मी बनवून देईन गरम गरम डोसं. तर आता हे मी बाहेर आता 2-3 तासानंतर आपण पिसूया आणि सकाळच्या पारी डोसं बनवूया. ठीक आहे. ते सगळं तुम्हाला मी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कसं बनतात कसं नाही ते पण तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्हाला मेथीचं दाणं असतं, तुमच्याकडे मेथीचं दाणं, तर ह्यात तुम्ही टाका. आता माझ्याकडे मेथी नाही, तर ह्यात मी टाकू नाही शकले, तर तुम्ही टाका, पिसा, ह्याच्या संगती पिसा. एवढं चमचा, अर्धा चमच्यावर टाका. आणि तसं बी चमचा मेथी दाणं खाल्ल्याला चांगलं असतं, बरोबर आहे का नाही. तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाका, त्याच्यासाठी ब्राऊन डोसे, त्याचा कलर पण ब्राऊन होतो एकदम. ठीक आहे. तर चला पाहूया. चला, आता हे बघा, खूप सारं भिजलंय बघा, हे चांगलं फुललंय, बघू शकता तुम्ही. हो काही ह्यातलं मी सगळं पाणी काढून काही सगळं फुगलेलं आहे. कमसे कम 4 तासानंतर मी आता हे खोलते बघा, ह्याचं पाणी काढून घेते मी. ठीक आहे. चला, हे बघा, ह्यातलं सगळं पाणी काढलं. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये मी असं गलासाने वाटेन टाकते बघा. ह्याच्यामध्ये हे पिसायचं, हे बघू शकता तुम्ही, असं पिसायचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये किंचित पाणी टाकत जावा, थोडंसं पाणी टाकत जावा बघा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे पिसायचं आहे, असं करून आपल्याला पिसून घ्यायचं आहे, असं करून पिसून घ्यायचं. जेवढं बारीक पिसन तेवढं छान लागन, आणि जेवढं मेहनत पिसन तेवढं तुम्हाला चांगलं डोसं बनता निघलं. ठीक आहे. ह्याला जेवढं तुम्ही बारीक पिसन तेवढं चांगलं लागन, बरोबर आहे का. आता चला, मस्तपैकी बारीक झालेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. वा, जेवढं चांगलं बारीक पिसाल तेवढं चांगलं आहे बघा. हे बघू शकता, त्या बुगल्यात मी का मुद्दाम घेते बघा. हे बघा, आता ह्याच्या आपल्याला हे रातभर आहे ना, ह्याला बाहेर ठेवायचं बघा. हे बघा, मस्तपैकी एकदम हे आपला आटा तयार होते एकदम. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपलं सगळं काढून घ्यायचं आहे, जसं मी बनवते तसं तुम्ही बनवत जावा. ठीक आहे. हे बघा, मस्तपैकी झालेलं आहे. आता जेवढं ह्यात टाकते ना तसंच टाकायचं आहे अजून. हे बघा, हे बघू शकता. हे बघा, अजून असं आपल्याला पिसून घ्यायचं आहे उली करून. आता हे दोनामध्ये होऊन जाते बघा. ह्याच्यामध्ये किंचित पाणी टाकते मी, जास्त पाणी टाकत नाही, काहीच नाही. आणि असंच आपल्याला हे सगळं पिसून घ्यायचं आहे एकदम. ठीक आहे. हे बघा, आपला मिक्सर पण लय भारी आहे, मिक्सरमध्ये सगळं बारीक मस्तपैकी एकदम बारीक पिसलं का.
एकदम मेहनत पिसलेला आहे बघा बघा. ठीक आहे, आता हे आपल्याला काढायचं आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, बघायला पैसे लागत नाही. जसं मी तुम्हाला शिकवते तसं तुम्ही करत जावा का. किती मस्त पिके हो का, एकदम बारीक बारीक मेहनत मी हा आटा पिसते बघा. बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं काय टाकते बघा. हे बघा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे राहिलेलं आहे ना, हे राहिलेलं आपल्याला हे सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये. ठीक आहे, 1 मिनिट थांबा. आता जे राहिले ह्याच्यात टाकून घेते बघा. हे बघू शकता तुम्ही, सगळं पिसून जाईन. आता यातलं पाणी काढून घेते मी. ठीक आहे, हे बघा, हे सगळं ह्यात टाकले. आता ह्यात किंचित पाणी टाकायचे, जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला. ठीक आहे, आता हे पिसून घेऊया आपण. ठीक आहे, चला चला. आपलं सगळा डोसाचं पीठ बनवून झालेलं आहे. आणि बघा कसं बनलं कसं नाही ते तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ. आता बघा, आता माझा हा सगळा पिसून झालेला आहे. आपला मिक्सर लय भारी आहे, सगळ्यात भारी मिक्सर आहे. आणि मिक्सर कसा वापरायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हे बघा किती छान वाटलंय बघा, मी आत्ता वाटले तुम्ही बघू शकता. ह्याचा बघा, हे पण आता मी काढले आणि भरपूर पीठ झालेलं आहे आपलं. आता ह्याला चांगलं फुलाय पाहिजे बघा ह्या पिठाला. आता मी जसं वाटलंय ना, तर पहिलं आपल्याला आहे ना हे मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं का, तर आपल्याला आहे ना मिक्सरचं भांडं खराब नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्सरचं भांडं पहिलं मी धुवून घेते. बघू शकता तुम्ही एकदम. हे बघा सगळं पुसून बिसून घेते मी. ठीक आहे, बघा भलं मी बघायला गेलं तर तुम्हाला छोटे छोटे पॉईंट शिकवते आणि पॉईंट शिकायला पण तुम्हाला आवडतात मला माहिती आहे. तर हे मी 2 मिनिटात धुवून घेते. चला, हे मिक्सरचं भांडं मी चांगलं स्वच्छ धुतले. आता ह्याला मी धुवून घेते. ठीक आहे, आता बघा हे पीठ आहे ना मस्त फुगलेलं आहे बघा, म्हणजे मस्त झालेलं आहे बघा. एवढं तुम्ही बघू शकता. हे आपलं जवळजवळ पाटा. आता ह्याच्यातला आटा थोडंसं आपल्याला काढायचं आहे, कारण की आता आपल्याला थोडंसं जरा आता लगेच बनवायचं नसतं हे. बघवाय का ह्याला 1 तास म्हणजे पूर्ण रात्र ह्याला झाकून ठेवायचे. तर आता आपल्याला थोडंसं आता बनवून बघायचं आहे. माझी एक मैत्रिणीचा छोटासा मुलगा आहे, त्याला आपण डोसा बनवून देऊया. ठीक आहे, आता यश पण सकाळी येणार आहे, तर यशसाठी ही पण डोशाचं पिठाची तयारी आहे. तर ह्यातलं 2 मी चमचा घेते, ते 2 चमचे आणि बाकीचं ह्याला मी झाकून ठेवते. ह्याला असं झाकून ह्याला एकदम गरमीमध्ये ठेवायचं, म्हणजे हे भुगलं आहे ना गच बोलत सकाळच्या पण तुम्हाला मी दाखवते. तर बघायला गेलं तर तुम्हाला हे आता डोशाचं पीठ मला जास्त वाटतं ह्याच्यामध्ये, तर मी ह्याच्यातलं काढते. बाद झालं, कारण 2 दिवस बनवायचे. आता हे झाकून मी तुटी ह्याच्यामध्ये मीठ बीठ काही टाकलं नाही, काहीच नाही. मीठ कवा टाकायचं जेव्हा तुम्हाला बनवायचं तवा. ठीक आहे, आता हे बनवून बघूया आपण. ठीक आहे, तर बघा हे तुम्हाला आटा कसा वाटतोय. जसं मी घेतलंय म्हणजे तांदूळ, तेवढंच तांदूळ तुम्ही घ्या आणि तेवढं तुम्ही डाळ घ्या. जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल, जर तुम्हाला 1 किलोचं बनवायचं असेल इडली डोसे, तर 1 किलो तांदूळ, त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा किलो डाळ टाका. खूप छान बनतं, म्हणजे अर्ध्याला अर्ध टाकायचं, म्हणजे खूप छान बनतं. आता चला मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते. ठीक आहे, चला आता मी हे बघा ह्याच्यामध्ये मी काय टाकते बघा, मीठ टाकते. ह्याच्यामध्ये जेवढं लागते तेवढंच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायची गरज नाही. हे बघा मी जेवढं लागते तेवढं मीठ टाकले. आता जेवढं पाणी लागते तेवढंच पाणी टाकायचं. हे बघा असं फिटायचं. आता हे लगेच मी फिटायला लागली आहे, पण असं फिटायचं. हे बघा हे असं फिटवून घ्यायचं. जर तुम्हाला लगेच बनवायचं असेल तर असं गरा 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 फिटायचं असं. हे बघा असं फिटायचं. जेवढं तुम्ही चांगलं फिटचाल तर तुम्हाला लगेच डोसा बनवायला येत्या नाही. ठीक आहे, आता हे बघा मी गरा 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 फिटून घेते. मी असं फिटल्यानंतर खूप छान लागते. आता मी डोसाचा तवा गरम करत होते आणि चहा करूया आपण. जरा ह्या टोपमध्ये मी जरा थोडंसं दूध टाकते आणि चहा आणि डोसा खाऊया. माझ्या मैत्रिणीचा लहान मुलगा आला आहे माझ्याकडे, तर ते तुम्हाला मी दाखवते त्याला पण. आता तुम्ही 2 जण 2 डोसं खातो आणि मग मी त्याला सोडायला जाते, कारण मी त्या चला काही जास्त सांगत नाही तुम्हाला. पण हे बघा असं फिटायचं. हे बघा असं फिटत राहायचं. असं एक 10-15 मिनटं जसं तुम्ही फिटचाल ना तसं तुमच्यासाठी लय चांगलं आहे. हो का, हे बघा असं फिटायचं. असं फिटल्यानंतर असं बघायचं किती एकदम पतला झालाय का झालाय का, ह्याला किती पाणी वाटायचं किती नाही. तर इडलीसाठी असा आटा ठीक आहे, तुम्ही इडली पण बनवू शकता. हे बघा आता मी थोडंसं पाणी टाकले, जास्त पाणी टाकायची गरज नाही आपल्याला. हे बघा हे असं आपण फिटून घ्यायचं असं. ठीक आहे, असं फिटायचं. हे बघा हे बघू शकता तुम्ही. हे बघा ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता तवा गरम करायला ठेवलाय. चहा घेते मी करायला. ठीक आहे, तर चहामध्ये आपल्याला आहे ना दूध टाकायचे. पहिलं मी दूध टाकून घेते टोपामध्ये. बघा चहा डोसा खाऊया मस्तपैकी एकदम. आता सध्याला बघा बनवायला कठीण आहे, पण मी बनवते. का बनवते, कारण की
आताच पिसले लगेच आता इडलीचा म्हणजे इडली काय होणार नाही आणि डोसा पण काय होणार नाही. पण मी त्या जास्त फिटल्याबरोबर तो जास्त फिटायचं आणि फिटल्यानंतर जर थोडासा ते आटा ढिला होतो. ढिला झाल्यानंतर मग आपल्याला ते कळतं की हो त्याचं बनणार आता सध्याला. तर मी तरी तुम्हाला बनवून दाखवते बघा. आता तवा मी चांगला धुवून घेतला, चांगला पुसून घेते आता चांगला आणि गरम करायला ठेवला तव्याला एकदम. ठीक आहे. त्याचं आता ह्याच्यामध्ये मी चहा साखरपट टाकते एकदम. ठीक आहे. चला. हो का, हे दक्ष आहे माझ्या मैत्रीचा पोरगा आहे, माझ्याकडे आला मागाशी. हो का, प्रेम केल्यानंतर कोणतंही लहानचं लेकरू जवळ येतं, बरोबर का नाही. आता म्हणतोय स्मिता मला भूक लागली. गेम खेळत होता आता एवढा उशीर. तर ह्याला मी दाखवत नाही. कसं आहे माहिती आहे का, लहान लेकरू आहे आणि त्याच्या आईने मला परमिशन नाही दिली दाखवायला, म्हणून मी दाखवत नाही. तसा लेगून आहे. चल तू जाऊन बस, मी तो 2 मिनिटात देते डोसा. चला त्याच्यामध्ये त्याला डोसा देऊ आपण 2 मिनिटं. कारण कसं आहे त्याच्या आईने त्याला सांगितलं नाही दाखवायला बिकवायला काहीच नाही. तर कशाला बिना कामा दाखव ना, हे सोशल मीडिया आहे ना हो, म्हणून कोणाचं काय भरोसा. हे बघा ह्याच्यामध्ये मी साखर टाकते. आता दोघं जण मी मस्तपैकी चहा डोसा खाऊया. येतं माझ्याकडे, माझ्या संग खूप मस्ती करतं, माहिती मस्ती करतं, त्याला माझ्याशिवाय कटत नाही. बघा म्हणतात ना माय मरू आणि मावशी जगू. एवढं मला ती प्रेम करताना सांगायला नको त्याला. किती आमचं माझं 2-2 मिनिटात त्याचं माझं तू होतं. पण सारखं ये मला म्हणतं स्मिता. कधी कधी म्हणतं मम्मी म्हणत काय मम्मी पादरी आली असं चिरावतं मला. पण जाऊन दे काय नाही असं मनावर घ्यायचं. लेकरू आहे ते किती केलं तर, आहे का नाही. हे बघा त्याला थोडंसं अद्रक टाकते, चांगला उकळून घेते चहा आणि आता बघा हे डोसा बनवून घेते बघा लेकरासाठी माझ्यासाठी. हे बघा आता मी ह्याच्यात टाकते. हे बघा वा, हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तो थोडंसं छोटाच बनवलाय, तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे. चला आता ह्या जेव्हा आपल्याला आहे ना तेल टाकायचे. आता माझ्याकडे तूप बीप काहीच नाही सध्याला, तुपाने सुद्धा करू शकता तुम्ही. आता हे डोसा मी जास्तही करते एकदम. ठीक आहे. चला आता हे डोसा बनलेला आहे मस्तपैकी एकदम. ठीक आहे. एक छोटा मी बस बनवलाय. आता अजून बघा म्हणतोय चांगला डोसा. पण तुम्ही जेवढं तुम्ही ठुचा ना 2 तास 3 तास तर चांगला अजून होणार बघा. आता ह्याचा मी बनवते. थोडंसं मी पातळ केला कारण की मला असं वाटत होता घट झालाय. तर तुम्हाला असं वाटत असेल तसं तुम्ही तसं करत जावा, पाणी टाकत जावा. हे बघा मस्त बनतोय एकदम. ठीक आहे. आता हे बघा. चला आता ह्याला मी तेल लावते मस्तपैकी. आपला हे डोसा बनलायला आहे. तर हे मस्तपैकी आता यासाठी उद्याच्याला मी ताजे डोसे गरम डोसे बनवून देईल. जसं आपला येतोय. ठीक आहे. हे बघा आता हे आपला डोसा म्हणजे हे. तर आता हे आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी घेते, त्याला वाटीमध्ये देते चहा आणि डोसा खाईल पोरगा आपला. ठीक आहे. तर भावांनो बहिणींनो तुम्हाला कसं वाटते. हे बघा त्याला चहा आणि डोसा देते. ठीक आहे. तर चला मी देऊन येते दक्षला चहा आणि डोसा. ठीक आहे. बघा खूप छान बनलाय डोसा, बघू शकता तुम्ही. याला कलर पण चांगला यायला लागलाय. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की जसं मी केलं तसं तुम्ही आटा करा आणि खावा. आता मी आताच पिसले आणि आताच डोसा बनवला. पण जर तुम्हाला असं नसन करायचं तर तुम्ही सकाळपर्यंत ते मुराई ठेवा. मग ती आटा लय फुगतो. आटा फुगल्यानंतर ना अजून डोसा छान लागतो. ठीक आहे. आणि डोसा कसा आपल्यावर असतो बनवायचा. हे बघा किती मस्त डोसा बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. वा यमी डोसा बघा. मस्त पाता डोसा झालेला आहे. तर कसं वाटतंय कसं नाही एकच मिनिटात आल्या. चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि अजून एक डोसा बनवते बोलत तुमच्या संग. आता बघायला गेलं तर बघा करायला गेलं तर सगळं काय होतंय, बरोबर आहे का नाही. करायला गेलं तर सगळं काय होतंय ना तर काहीच होत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बघा किती छान डोसा बनतोय. तुम्ही इकडल्या आणण्यापेक्षा घरी असं बनवा. मला खूप लोकांनी कमेंट केल्या होत्या की ताई कसा डोस्याचा आटा बनवायचा, कसा बनवायचा, तुमचं डोसा किती छान बनतात, काय करायला लागन काय टाकता काय नाही. म्हणून आता मी एकदा तुम्हाला म्हटलं ठीक आहे ताई तुमच्यासाठी म्हटलं मी हे करते. आता त्यांचं नाव नाही मला माहिती, लक्षात नाही गेलं. पण मला खरंच खूप लोकांनी कमेंट पण केलेले आहे की ताई तुम्ही सांगा म्हणून की तुम्ही कसा करताय डोसा ते सांगा म्हणून. तर मला ठीक आहे सांगते म्हणून म्हणलं एक तुमच्यासाठी मी डोशाचं बॅटर बनवते एकदा. चला आता मी पण खाते आणि आता हे करते एकदा. तर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर नक्की बघा किती मस्त बनलाय. सकाळच्या पारी बघा अजून सुद्धा फुलणार. यस येणार आहे. यासाठी बनवलंय मी डोस्याचं पीठ बनवून ठेवलंय. सकाळ मस्तपैकी फुलणार आणि मस्तपैकी गरम डोसे आणि चाळीसला देणार नाश्त्याला. तर तो पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार एकदम. ठीक आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चांगला कमेंट करायला विसरू नका एकदम. ठीक आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा. तरी तुम्हाला डोसा बघायचा असेल तरी तुम्ही बघू शकता डोसा. हे बघा वाव मस्त झालेला आहे डोसा. बघा किती मस्त झालेला आहे. गरम डोसा खायला मस्त वाटते बघा. ठीक आहे. बघा किती छान झालं आहे का. ठीक आहे.
तर चला भावानं बहिणींना, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. तर ह्या तवा गरम गरम तव्याला कधीही धुवायचा नाही. कोणतीही वस्तू वापरायची असेल तर गरम तव्यावर कधीही पाणी टाकायचं नाही. आता त्याने काय होतं असं ते हे बनतं एकदम. ठीक आहे, चला बाय.